सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केली आहे? ओके. यस यस. तर आपण पहिल्यांदा थर्ड स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. ओके, थर्ड स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करणार आहोत. सी दीक्षा, इंग्लिशची ओरल आपण ऑलरेडी घेतलेली आहे बरोबर. मग आज आपण EVS 2 चा अभ्यास घेतोय, परिसर भाग 2 चा. तर तुझे पण प्रश्न माझ्याकडे आहेत आणि फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचे पण प्रश्न आहेत. मग मी तुम्हाला तेच विचारणार. ओके, आणि आता आपण थर्ड स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. थर्ड स्टँडर्ड, भाविका, स्वराज, देन आदित्य, श्रेया, वेदांग. सिर्फ श्रेया अकेली है इंग्लिश मीडियम. ओके, सो इंग्लिश आहे तुमचं आज. आपण थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम पासून सुरुवात करूया. ओके, एनी आयडिया आर्य सिलेबस किती आहे माहिती आहे का एक्झामला? आर्य, आदित्य कविच्या टीचरांना. हा आदित्य, सॉरी आदित्य, सिलेबस किती, कोणत्या धड्यापासून किती पर्यंत आहे ते सांगितलंय इंग्लिशचं? मोबाईल मध्ये असेल, चेक करा. तिच्या मोबाईल मध्ये असतील, चेक करायला लागेल. जरा एकदा करून मला सांगणार तू? यस. ओके, चला आपण सो टिल देन. ओके, तुमच्या लास्ट युनिट पासून आपण सुरुवात करूया. Just a second. ओके, आता तुम्ही काय करायचं आहे, मी स्क्रीन शेअर करते. सगळ्यांकडे इंग्लिशचं टेक्स्ट बुक आहे? यस. इंग्लिश मीडियम नहीं श्रेया, मराठी मीडियम के लिए बोला है मैंने, आपका मैं बाद में बताती हूँ. चला, इंग्लिश मीडियम पेज नंबर 7, सॉरी मराठी मीडियम स्वराज, वेदांग, आर्य, भाविका, पेज नंबर 78 काढा. काय सांगितलं इथे बघा, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड्स अँड राईट द कम्प्लीट सेंटेन्स. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ABC आणि सुरुवातीला तुम्हाला एक ऍक्शन दिलेली आहे. कट म्हणजे कापणे, ड्रिंक म्हणजे पिणे, लिफ्ट म्हणजे उचलणे, पुश ढकलणे, वेक उचलणे, उठवणे, वेक उठणे. ओके, चला आता तुम्हाला प्रत्येक जी क्रिया आहे, वर्ब आहे जो, तो पुढच्या सेंटेन्स सोबत जोडून एक नवीन सेंटेन्स रेडी करायचा आहे. कट सोबत तुम्ही काय जोडणार? मग हँड रेज करा, कोणीही माईक डिरेक्टली ऑन करणार नाही. येस आर्या? चला सांगा पटकन. कट द व्हेजिटेबल. द व्हेजिटेबल, व्हेरी गुड. ड्रिंक सांगा, हँड रेज करा. ड्रिंक सोबत कोणते 2 वर्ड्स जोडणार तुम्ही? येस स्वराज? ड्रिंक द ट्री. ड्रिंक द टी, येस. लिफ्ट, आदित्य, लिफ्ट. लिफ्ट द बॉक्स. अजून कोण सांगणार? पुश, वेदांग? येस टीचर. पुश द टेबल. व्हेरी गुड. वेक स्वराज? वेक द बॉय. वेक द बॉय. ओके, व्हेरी गुड. सो ऑल ऑफ यू गॉट इट राईट. असं आलं तर लिहिता येणार आहे.
Yes? Yes. Yes, Okay. ma'am. Okay, good. Next, this one we have done, na? Yes, Yes. this one we have done. तुमच्या सिलेबसमध्ये मोस्टली तुम्हाला अपोजिट वर्ड्स किंवा रायमिंग वर्ड्स अशा प्रकारचे प्रश्न येतील. एखादं चित्र दिलं जाईल, त्यामध्ये तुम्हाला चित्राचं नाव सांगितलं जाईल. आर्य, तुला पेपर दिलाय का आर्य? हो सांग. Yes. पेपर दिलाय का? हा दिलाय, क्वेश्चन पत्रिका दिले सॅम्पल पेपरच्या. सॅम्पल पेपर दिलाय का? ओके, आता मला कसा मिळणार तो? तू सकाळी दिलाय का मॅडम कडे? नाही, सोडवलाय आम्ही. म्हणजे 2-3 क्वेश्चन राहिले त्याचे. फर्स्ट लेटर म्हणजे सेम वर्डनी सुरुवात होणार आहे. ओके. आता तुम्ही ग्रुपवर मेसेज नाही करू शकत. माझ्या नंबरवर आता लगेच तो पेपर पाठवाल का? हो पाठवते ना. ग्रुपमध्ये तुम्हाला माझा नंबर भेटेल, त्याच्यावर पाठवा. मग आपण सगळ्यांचं सोडवून घेऊ. वर्षा टीचर बाकी का? हा. बाकी कोणाला भेटलेत का पेपर अजून? वेदांग, स्वराज? No, teacher. नो ना. ओके, स्नेहा, आपको सॉल्व करना है मैथ्स का? Yes, teacher. ओके, आई एम आस्किंग थर्ड स्टैंडर्ड ओनली. आई एम आस्किंग थर्ड स्टैंडर्ड ओनली. Okay, श्रेया, आपका इंग्लिश का ओरल है कल? श्रेया, Yes, teacher. क्या क्या पूछने वाले हैं? पोयम? पोयम और पोयम के क्वेश्चन आंसर्स. ओके, तो आप रेडी कीजिए. इनका खत्म होने के बाद मैं आपका लूंगी. कौन कौन से पोयम है आपको? वॉश डे है और बुक्स पिक है. हाँ, और टीचर नहीं पता मुझे. मैं देखती हूँ फिर आपको बोलती हूँ. लास्ट टाइम आपने यही 2 पोयम का ओरल दिया था मुझे. टीचर 2 ही पोयम है और एक बेड ओके, टाइम है. ओके, चलेगा. आपण आर्यचे पेपर येतील त्याच्यावरून डायरेक्टली सॉल्व करायला मिळेल तुम्हाला. म्हणजे आपल्याकडे एक फॉर्मॅट पण येईल. ओके, त्यावरून तुम्ही डायरेक्टली मला क्वेश्चन आन्सर सांगू शकता. ओके, तोपर्यंत ओके, I got Arya's paper. ओके, चला. छान पेपर आहे. आता तुम्हाला समजलं पण असेल. आता मला सगळ्यांनी नेम ऑफ फ्रुट्स सांगायचे आहेत. 5 फ्रुट्स सांगा. एकेकाने मला सांगायचे आहेत. ओके, चला. वेदांग, Yes, teacher. नेम ऑफ 5 फ्रुट्स. Banana, mango, watermelon, cherry, strawberry. ओके, आर्य, सॉरी, आदित्य, Yes. हा, नेम ऑफ 5 फ्रुट्स. फ्रूटची नावं सांग. काय? Banana, grapes, apple, mango, papaya, ओके, आणि स्वराज? mango, banana, watermelon, apple, strawberry. भाविका? Mango, banana, हम्म, हम्म, apple,
स्ट्रॉबेरी, ग्रेप्स. हाँ, द्राक्षांना काय म्हणतो आपण? ग्रेप्स, ग्रेप्स. गुड. श्रेया, आप भी बताइए नेम्स ऑफ 5 फ्रूट्स. एप्पल, बनाना, वाटरमेलन, चीकू, कीवी. Okay, very good. Then names of 5 animals. Names of 5 animals. Yes, Aditya. काव, सगळ्यांनी सांगायचं आहे. हे हा बोल. हा बोल आदित्य. प्राण्यांची नावं सांगायची आहेत. कॅट, डॉग, काव, टाइगर, लायन. Yes. Swaraj. Yes, Swaraj. Names of 5 animals. Yes, ma'am. Tiger, lion, wolf, cow, cat. Okay. Vedang. Yes, teacher. Elephant, deer, dog, buffalo. भाविका. Elephant, buffalo, कुत्र्याला काय बोलायचं? सांग लवकर. मांजरीला काय बोलायचं? cat. Cat, ओके. dog. ओके. श्रेया. Dog, cat, cow, bull, lion. Okay, good. Next, you have to tell me names of birds. Tell me names of 5 birds. Yes, Shreya. Peacock, sparrow, crow, pigeon, Parrot, eagle. parrot, Okay. Aditya. eagle, parrot, hen, peacock, or owl. Owl. हाँ. Okay. Vedang. Yes, teacher. Parrot, kingfisher, owl, crow, eagle, Okay. Swaraj. kingfisher, sparrow, eagle, parrot, Okay. Next question we have done. Okay. त्यानंतर ओके, आता मी तुम्हाला कॅमल आपल्या चित्रामध्ये मी तुम्हाला बुक शेअर करते. त्यामध्ये कॅमल आहे आणि त्या कॅमलचे बॉडी पार्ट्स तुम्ही मला सांगायचे आहेत. ओके ओके वेट. चला प्रत्येकाने सांगा. लेट्स स्टार्ट विथ आदित्य. आदित्य सांग. four is car. काय काय बॉडी पार्ट आहेत कॅमलचे?
outside, इनसाइड. inside, नाही नाही, हे शब्द नाही. कॉपी द फॉलोइंग वर्ड नाही. हा कॅमल बघा आणि त्याचे बॉडी पार्ट सांगा. हेड, नेक आणि हा वरचा आहे त्याला हम्प बोलतात. स्टमक असे बॉडी पार्ट. हिंड लिम्स, हिंड लेग्स, बॅक लेग्स. ओके, फोर लेग्स आणि हिंड लेग्स अशी नावं द्यायची आहेत याची. तुम्हाला Yes. इथे दिले असतील बघा. सांगा सांगा. स्वराज वेदांत सांगा. इथे नाही दिले तुम्हाला. सांगा बॉडी पार्ट्स ऑफ teacher. कॅमल. Hump, neck, hind legs, forelegs, येस. stomach. ओके, असे पार्ट लिहायचे तुम्हाला. समजलं सगळ्यांना? Yes. हा? असा प्रश्न आला, चित्र दाखवलं जाईल आणि उंटाच्या बॉडी पार्ट्सचे नाव विचारले जातील. राईट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स ऑफ कॅमल असा प्रश्न असेल आणि ते चित्र दिलं जाईल. अकॉर्डिंगली अशा प्रकारे तुम्हाला नावं लिहायची आहेत. आर्य, समजलं तुला आता? ते बाजूचे वर्ड्स आहेत ते नाही लिहायचे. येस और नो? आर्य, सॉरी आदित्य, Yes. समजलं ना? No. नो? ओके. मग आता या चित्राला नावं देऊन मी ते तुमच्या ग्रुपवर पाठवते. चालेल? क्लास संपल्यावर मी तुम्हाला पाठवून देईन. तरी एकदा लक्ष द्या. हा आहे हेड. हेड नंतर नेक, स्टमक, हम्प, याला म्हणायचं हम्प, हिंड लेग्स, फोर लेग्स. स्टमकला बेली सुद्धा तुम्ही म्हणू शकता. शेपटी आहे तिला टेल म्हणायचं. ओके, समजलंय सगळ्यांना आता? Yes. ओके, तुमचा पुढचा प्रश्न पहा. ओके, आपण कंप्लीट केलंय सेंटेन्स. राईट अ रिलेटेड वर्ड बिगिनिंग विथ द सेम लेटर. ओके, हे पण आपण ऑलरेडी केलेलं आहे. येस. आता तुम्हाला नंबर इन वर्ड्स लिहायचे आहेत. 26 to 50 और 51 to 100. आता तुम्ही मला 51 to 100 स्पेलिंग्स लिहून दाखवणार. आपण शिकलेलो आहोत मॅथ्स मध्ये, राईट? Yes. हा, 5151. 100 ना? हा, 51 to 100 नंबर लिहा, त्याच्या पुढे स्पेलिंग लिहा. ओके, एव्हरीवन गॉट इट? ओके, स्टार्ट रायटिंग. भाविका, स्वराज, समजलंय ना काय करायचंय? टीचर माझे 3 स्पेलिंग येतात. आपण शिकलेलो आहोत मॅथ्स मध्ये. मॅथ्सचं पुस्तक काढून बघून लिही, येत नसतील तर. काय सांगितलं? 51 to 100 spellings you have to write. ओके मॅम. ओके, श्रेया. येस टीचर. ओके, वॉश डे पोएम बोलिए श्रेया. येस टीचर. वॉश डे या बुक स्पीक्स, कौन सा किया आपने लर्न वो बोलिए. बुक स्पीक. हाँ बोलो. Okay, teacher. When you drop me on the floor, I get sweat on my side and thrown out. Edge make me a groan. I feel deep if throw every make and every side on my covers give me pain. Please don't pain me. If you do, I don't want to tell to you, but Talk we to will you. talk to you. But we will both sleep together. हाँ हाँ, But we will both if but we will both both be be friends together if you protect me from the weather and keep me weather. clean
weather and keep me clean so that I tidy, neat and happy book. Okay. Your question number 1 is list the things that make a book unhappy. कौन कौन सी चीजें करने से बुक अनहैप्पी होती है? Keep keep the clean, tidy and neat. नहीं 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 नहीं, अनहैप्पी क्यों होती है? क्या क्या करते हैं हम? टर्न आउट पेजेस, देन we mark on the Corner of covers. page, Yes, we mark gluing and stain on the covers. the Okay, मतलब जो putting भी on. चीजें करने से बुक गंदी होती है वो चीजें आपको लिखनी है वहां पे. ओके, Yes. नेक्स्ट, व्हाट डू वी हैव टू डू टू मेक फ्रेंड्स विद अ बुक? अगर हमें बुक से Keep दोस्ती the करनी है तो हमें क्या करना है? keep the clean, tidy and neat. नीट. ओके, राइट और रॉन्ग बताइए. फोल्डिंग कॉर्नर्स ऑफ पेजेस, Wrong. यूजिंग अ बुक मार्क, Tick. Right. राइट. Wetting your fingers with spittle when you turn the pages. Wrong. Wrong. Putting an open book face onwards. Wrong. Sorry, downwards. Wrong. Okay. और कौन सा है बोला आपने? वॉश डे है ना? यस. क्वेश्चन आंसर्स लर्न किए आपने इसके? Yes. हाँ. पोएम लर्न की है? टीचर मैंने पोयम नहीं लर्न की. ओके ओके, मैं एक बार आपको सुनाती हूँ फिर क्वेश्चन आंसर्स लेंगे. Mrs. Ocean takes in washing every day the whole year through, and she uses so much bluing that it stains the water blue. I have seen the soap suds floating when the waves were rough and high, but I never have discovered where she hangs the clothes to dry. What is the ocean called in this poem? The ocean called it Mi- Mrs. Mrs. Ocean. Okay. What does Mrs. Ocean do every day? Mrs. Ocean wash clothes every day. Very good. Only Shreya is present now from third standard? Yes. Chalo. Next. Why does the seawater turn blue? क्यों blue होता है पानी? Because she uses so much bluing. Okay? Yes. What do the waves breaking on the shore look like? Waves किस तरह दिखते हैं? देखिए, पढ़िए लाइन, उसमें से आपको आंसर मिलेगा. रफ एंड हाई कैसे दिखते हैं? Rough and high. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट कौन सा बोला आपने? बेड टाइम, राइट? यस. या फिर बेबीज ड्रेस? Bedtime. यस, बेड टाइम. Bedtime. व्हाट इज योर बेड टाइम? आप कितने बजे सोते हो? 8 o'clock. 8 o'clock. एंड हु टेल्स यू टू गो टू बेड? कौन बोलता है आपको सोने के लिए? Mother. माय मदर. ओके, वेरी गुड. तो आप कल के ओरल के लिए अभी रेडी हो गए? यस. जो भी दो आंसर आपको नहीं आए वो आपको ठीक से याद करने. ओके श्रेया, Yes. ऑल द बेस्ट. अभी आप क्या करेंगे श्रेया? Yes, teacher.
हाँ, आपको ये जो पोयम है वो रीड करके मुझे बतानी है। ओके, Yes. एक बार आप खुद से रीड कीजिए, फिर बाद में थोड़ी देर बाद मैं आपको बोलूंगी। ओके Yes. ओके। सो फोर्थ स्टैंडर्ड रिद्धि, स्पर्श, तन्वी, कनिष्क and आर्या. चला, तुमचे क्वेश्चन्स आय हॅव. वेट, तुम्हाला जे रिव्हिजन साठी क्वेश्चन्स दिलेले आहेत दॅट ओनली आय एम टेकिंग. वेट, आय हॅव रिद्धीज अँड तन्वीज क्वेश्चन्स. Okay, your question number 1 is the water of which 7 rivers was filled in that golden pot? Hand raise करायचा आहे. Yes, Tanvi. The water from Ganga, Sindhu, Yamuna, Godavari, Krishna, Narmada and Kaveri rivers was filled in the golden vessels. Yes. Why were Jijamata's eyes filled with the tear of joy? बाकीच्यांनी लर्न केलेत की नाही? कनिष्क, कनिष्क और आर्या. Yes, teacher. हाँ, सांगा आन्सर. Yes, teacher. Yes, teacher. Jijabai eyes for with their of Jijamata's eyes Jijamata's eyes filled with them of filled with the tears of joy filled with the tears of joy. Here because because he her efforts because her effort of 30 years 30 years had grown to the drink the nuts every but but before the birth of before the birth of Shiva birthday had at last come here. Tanvi, the same answer. टीचर मुझे फिर से बोलना है वो आंसर. Yes. Jidamata eyes filled with tears of joy because point one her effect for 13 years at brown fruit. For second point, the dream he now went for हाँ. but had at last come true. Okay. Your next Ma'am. question is, yes, Aditya. टीचर 70 ची स्पेलिंग सांगा. SEVENTY. 7 आणि TYT. Okay. चला, fourth standard. Your next question is, give 2 examples of the loyalty of the Shivaji Maharaj's men. सांगा, कोण सांगणार?
चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. स्पर्श. स्पर्श आन्सर लर्न केले की नाही? स्पर्श, रिद्धी, उद्या एक्झाम आहे ना? ओरल आहे. येस, ओरल, पण एक्झामच आहे ना ती. बोलायचं आहे ना तुम्हाला, की तिथे तुम्हाला वाचायचं आहे. अभ्यास करायला पाहिजे की नाही? सांग तन्वी, सांग आन्सर. Baji Prabhu Emirates death with a smile at Pawanki to save the life of Shivaji Maharaj. Tanaji Malusare left the marriage preparation of his son and conquered the कॉन्क्वर्ड. conquered the Konada fort कोंढाणा at फोर्ट. Kondana fort at the last of his life. येस, व्हेरी गुड. नेम सम सन्स होली men whom Shivaji Maharaj respected. Yes, Sparsh. शिवाजी महाराज रिस्पेक्ट संत तुकाराम, समर्थ रामदास, बाबा यकूत. Okay. One question I'm not getting. Just a second. Why did Shivaji Maharaj punish the traitors? Yes, Sparsh. Shivaji Maharaj punished the traitors because traitors Yes, Sparsh. तुझा आवाज येतोय? हाँ येतोय, बोल. जे पुढचं नाही. तन्वी. Shivaji Maharaj punished the traitor because traitor is always danger out to any state. Okay, good. Okay. Then let me find out the next. Give reason. Shivaji Maharaj decided to sign a treaty with Mirza Raja Jai Singh. Give reason. Yes, Tanvi. Shivaji decided to sing a tears with Mirza Raja Jai Singh because Shivaji knows that his father we are not
strong any thought Enough असेल. Enough. enough to fight the powerful Mughals that all his pol- pol- pollution skin was also of no available. Was also not useful असेल किंवा not available. Okay. Okay. गिव्ह रिझन मध्ये एकच होतं का तुम्हाला? येस. Yes, ओनली teacher. वन वॉज देअर. ओके. हाँ ओके. टीचर. तर फक्त तन्वीने आन्सर्स दिलेत मला सगळे. स्पर्श, कनिष्क आणि आर्या तुम्ही परत अभ्यास करायचा आहे. उद्या ओरल आहे ना, मग कधी अभ्यास करणार? टीचर. परत क्वेश्चन आन्सर्स लर्न करा नीट. एवढेच तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन दिलेले असतात, त्याच्यावरनं तर तुम्हाला कळायला हवं. चला, दीक्षा आणि कार्तिक. दीक्षा माइक ऑन कर. दीक्षा आणि कार्तिक आहेत ना? नो, कार्तिक इज देअर ना? येस, कार्तिक. ही ऑल्सो लेफ्ट. ओके. तर 4th स्टँडर्ड आता सगळ्यांनी परत प्रश्नांची उत्तरं पाठ करायची आहेत. ओके. उद्या Yes, teacher. हिस्ट्री आहे. हिस्ट्री नंतर कोणती ओरल आहे? टीचर सांगितली नाहीये. तुम्हाला आदल्या दिवशी सांगतात का? कधी सांगतात हे? नाही टीचर, फ्रायडेची सांगितले फक्त. कुठली? फ्रायडेची फ्रायडे. सांगितले. टीचर Yes, थर्सडेला मराठीची आहे. आणि उद्या काय आहे? वेनसडे. नाही सांगितलं. वेनसडेला हिस्ट्रीची आहे. आहे तुमच्याकडे ना टाइम टेबल? नो, थर्ड नो दिलं. पर्यंतच टाइम टेबल आहे माझ्याकडे. थर्ड पर्यंत टाइम टेबल आहे. मग फोर्थचं नाही बनवलं का? नो ओके. टीचर नाही दिलंय. ओके. मग उद्या सकाळी सांगा. उद्या जर उद्या सांगतील ना तुम्हाला परवा कोणती ओरल आहे, मग उद्या टीचरांना सांगायचं आपण उद्या दुपारी मग त्या क्लासचा अभ्यास, त्या सब्जेक्टचा अभ्यास करू ज्याची ओरल असेल. ओके. 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 यस. श्रेया. यस टीचर. ओके. श्रेया, अभी आपको मुझे पोएम पढ़ के बतानी है वो. Yes. The evening coming, the sun skinning to rest. The road are blue. The sun sinks to rest. The sun's skin to rest. The road are all flying, flying. STRA star straight straight home to the nest. cow Cow says the rook says the rook as he feeling as F he flies overhead. lies overhead. It time little People people were going to bed. The beautiful drawing has the butterfly drowsy the butterfly drowsing has flooding. It is willing. has folded its wing The has folded it in the we are returning returning on the
No more. sing is to Their labor their labor uh, is over is over. is over. Their The- nestlings Their nestlings are feed. A time little people were going to bed. Good night, little people. Good night and good night. Sweet dreams to you. Your eyelids eyelids still downing downing la- downing of light. light. Okay. Dining for light. The evening has come. There no more to be side. It Said. time little straight. It time little people were going to bed. Very good. Okay. Third standard 51 to 100 spelling झाल्यात सगळ्यांच्या. Yes. Yes, teacher. Teacher मला Okay. 100 spelling सांगा. HUNDRED. टीचर परत सांगा. HUNDRED. ओके. मग उद्या ज्यांचा पेपर आहे किंवा ज्यांची येस श्रेयाने लिख दी सी ज्यांचे ओरल आहे त्यांचं सगळ्यांचं प्रिपरेशन झालंय. स्नेहा आपका पेपर कंप्लीट हो गया है. टीचर बहुत बड़ा है. टीचर कंप्लीट. मॅम 100 ची स्पेलिंग सांगा. आता चॅटबॉक्स मध्ये श्रेयाने लिहिली बघा. बघा सगळ्यांनी. ओके मैम. ओके. स्नेहा बताइए मुझे पेपर. शो मी. टीचर मेरा कंप्लीट नहीं हुआ. ओके बस मुझे पेपर बताइए. यस. आपका जो वर्कशीट है ना वो बताइए मुझे. ओके. यस. ओके. कितने मार्क्स का पेपर है ये स्नेहा. ओके. ओके. ओके ठीक है. तो आपको ये सेम पेपर आने वाला है कल. यस टीचर ये पेपर कल आने वाला है. ओके तो ठीक से सॉल्व कीजिए. ओके. यस टीचर. Yes. So everyone, all the best for your exams. Whoever having exams tomorrow, all the best. Okay. Now you all can leave the class. Bye टीचर bye. कंप्लीट. टीचर. Okay. Bye. बाय मैम. थैंक यू मैम. Bye. Welcome.